गुड मॉर्निंग आल स्टुडंट. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय समाजशास्त्रातील परिवर्तनाविषयी बघितलं होतं. आजच्या भागामध्ये आपण विल्फ्रेड पॅरेटोचा अभिजनांचा सिद्धांत हा बघणार आहोत. तर प्रत्येक शास्त्रज्ञांनी सांगितलेलंच आहे की अभिजन सिद्धांत सांगत असताना प्रत्येक समाजामध्ये दोन वर्ग असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा अभिजन सिद्धांताचा मुद्दा येतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतात की आणि प्रत्येक शास्त्रज्ञांनी समाजामध्ये असलेले दोन वर्ग सांगितलेले आहेत. एक आहे अभिजन वर्ग आणि दुसरा आहे सामान्य वर्ग. म्हणजे एक अभिजन वर्ग आणि एक आहे सामान्य वर्ग. म्हणजे तर अशा प्रकारे समाजामध्ये दोन वर्ग आपल्याला बघायला मिळतात. तर एक अभिजन वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे अधिकार आहे, जे अभिजन वर्ग सामान्य लोकांवरती वर्चस्व गाजवू शकतात, ज्या सत्तेच्या जोरावरती म्हणा किंवा पैशाच्या जोरावरती ज्यांचा आर्थिक घटक हा मजबूत असतो. तर अशा जे काही संख्यामध्ये येणारे जे काही मोजके लोक असतात त्यांना आपण अभिजन समाज, अभिजन लोक किंवा अभिजन वर्ग असं म्हणतो. तर या वर्गामध्ये समाजातील काही मोजके लोक असतात ते त्याच्यामध्ये वंशपरंपरा आहे, म्हणजे रीतीनुसार किंवा वंशपरंपरेनुसार ज्यांच्याकडे सत्ता परंपरा चालत असते, तर असे लोक या याच्यामध्ये मोजले जातात. किंवा ज्यांच्याकडे सत्ता नंतर आता ठीक आहे, आता खूप वडिलोपार्जित त्यांच्याकडे सत्ता नाही आहे, पण कधी कधी असं असते की जन्मताच एखाद्या माणसाच्या अंगामध्ये गुणधर्म असतो की तो म्हणजे देशावरती राज्य करणारा किंवा लोक त्याचा ऐकणारा असेल, तो राज्य करणारा असा त्याच्यामध्ये गुण असतो आणि ते त्याला लोक समाजामध्ये त्याप्रमाणे वागणूकही देतात. तर मग तो त्या अभिजन वर्गामध्ये मोडतो, म्हणजे तो अभिजन निर्मितीस तयार होतो किंवा तो राजकीय सत्ता गाजवत असतो, समाजामध्ये आपला वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. असंही काही लोक असतात म्हणजे जे अनुवांशिकता नसतात पण जन्म झाल्यानंतर ते अभिजनामध्ये मोडत असतात. तर अशा प्रकारे काही अभिजन वर्ग आपल्याला समाजामध्ये वावरताना दिसतं. पण हा काही फार मोठा वर्ग आपल्याला समाजामध्ये दिसत नाही. अभिजनाचा वर्ग हा मोजकाच असतो. म्हणजे काही बोटावरती मोजके असे लोक समाजामध्ये असतात. याचा आकार हा फार कमी असतो, लोकसंख्या ही या जी अभिजनांची कमी असते. पण सर्वसामान्याच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वसामान्य जो वर्ग आहे तो अतिशय संख्येने मोठा असतो. तरी पण या अतिशय संख्येने मोठा असलेल्या लोकांवरती, समाजावरती जो सर्वसामान्य वर्ग आहे त्याच्यावरती हा अभिजन वर्ग सत्ता गाजवत असतो. म्हणूनच त्याला अभिजन वर्ग असे म्हटलं जाते. तर हे झालं अभिजन आणि सामान्य वर्गामधला फरक. तर याच्यानंतर विल्फ्रेड पॅरेटो यांनी या अभिजनाच्या सिद्धांतामध्ये नेमकं कशा पद्धतीने माहिती दिलेलं की नेमकं त्यांनी आपला सिद्धांत कशा पद्धतीने मांडला आहे, तर हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर समाजामध्ये असे दोन वर्ग तयार येतात असे विल्फ्रेड पॅरेटो यांनी पण सांगितलेले आहे. आणि शासक व अशासक अभिजन वर्गात सतत अभिसरण चालू असते. शासन अभिजन वर्गातील व्यक्ती अशासक अभिजन वर्गात, तर अशासक अभिजन वर्गातील व्यक्ती शासक अभिजन वर्गात स्थलांतरित होत असतात. याला कारण म्हणजे अभिजनांचा वर्ग जातीप्रमाणे बंद नसतो. दुसरे म्हणजे अभिजनांच्या वर्ग जातीप्रमाणे बंधन असतो आणि दुसरे म्हणजे अभिजनावर सत्ता असते. ही सत्ता त्यांना धुंदी आणते. सत्तेची ही नशा व्यक्तीला संभाव्य वर्तन करण्यास कारणीभूत ठरवते, त्यामुळे त्यांना पदच्युत व्हावे लागते. तिसरे कारण म्हणजे केवळ संधी न मिळाल्याने पण क्षमता असलेल्या व्यक्ती संधी मिळताच त्याच्या वरच्या वर्गात जातात. प्रत्येक देशात अभिजन वर्गातील ही अभिसरण प्रक्रिया पाहाव्यास मिळत असते. म्हणजे अभिसरण प्रक्रिया ही सतत चालू असते असं त्यांचं म्हणणं आहे की एका वर्गात अशासक अभिजन वर्ग आणि व्यक्तिशासक अभिजन वर्ग याच्यामध्ये सतत स्थलांतरण होताना आपल्याला दिसते आहे. सत्ता, कारण आपल्याकडे ही लोकशाही पद्धती बघायला मिळते आहे. जर सत्तेचा कोणी गैरवापर करत असेल की सत्तेच्या बळावरती तो आपला अनैतिकतेचा भंग करत असेल किंवा अशा गैरवर्तणूक करत असेल, तर अशा वेळेस त्याला त्या सत्तेवरून पदच्युत करता येतो असं आपल्याकडे नियम आहे. तर त्याच्यामुळे अशा वेळेस कधी कधी ज्यांच्याकडे सत्ता आहे ते जे काही सत्ताधारी व्यक्ती आहे तो अंधधुंद होऊन समाजामध्ये वावरताना दिसतो आणि अशामुळेच त्याच्या हातची जे अभिसरण म्हणजे त्याच्या हातची सत्ता आहे ही त्याला पदावरून
निष्णाभिभूत करण्यात येते आणि मग त्याच्यानंतर त्या पदावरती दुसरा कोणी सर्वसामान्य लोकांमधला एखादी व्यक्ती पदावरती जात असतो. तर अशा तऱ्हेने स्थलांतरण हा त्यांच्या सत्तेमध्ये होतच असते. तर अशा कारण कधी कधी स्वतःहून स्वतःचं अस्तित्व लोक सत्ता जी अस्तित्व असेल तो स्वतःहून स्वतः ते कमी करत असतात. कारण सत्तेची धुंदी ही त्यांच्या डोळ्यावरती असते आणि त्यानुसार ते जसं मनास येईल तशा पद्धतीने समाजामध्ये वावरताना दिसतात. तर अशा वेळेस फार काही काळ ते समाजामध्ये टिकू शकत नाही किंवा सर्वसामान्य लोक त्याचा आदर करू शकत नाही आणि अशा वेळेस त्याला पदावरून निस्तानीभूत करण्यात येते आणि त्याच्यानंतर दुसरा काही सर्वसामान्य व्यक्ती असेल त्याला त्या पदावरती आणण्यात येतो. म्हणजे अशा वेळेस अशा अभिसरणाची प्रक्रिया ही सतत चालू असते. अभिजन वर्ग आणि अभिसरण प्रक्रिया या कारणामुळे अभिजन वर्ग कालांतराने समाप्त होतो आणि त्याच जागेवर दुसरा अभिजन वर्ग तयार होत असतो. तर सत्ता संपन्न होतो. ही प्रक्रिया अवतरणीत चालू असते. याच्या कारणामुळे पॅरेट म्हणतात की इतिहास सामवादी वर्गाचे स्मशान आहे. इतिहास हा समांतवादी वर्गाचे स्मशान आहे. पॅरोट म्हणतो जीवनाच्या क्षेत्रात जे सर्वस्व पदावर असतात त्यांचा अभिजन वर्गात समावेश होतो. हा अभिजन वर्ग तांत्रिक अतांत्रिक कृतीद्वारे सत्ता संपादित करीत असतो आणि पॅरोटच्या मते अभिजन तर्कविसंगत कृतीची सत्तेवर येतो व नंतर कृती कशी तर्कसंगत आहे हे पटवून देतो. आणि अभिजन हुशार व चतुर असतो. तो धूर्त व काव्यबाजही असतो. जेवढंच तो चतुर व हुशारही असते तेवढेच ते धूर्त आणि काव्यबाजही असतो असं त्या विल्फ्रेड पॅरोट यांचं मत आहे. त्याच्यानंतर अभिजन तांत्रिक अतांत्रिक कृतीने सत्ता प्राप्त करतो. मात्र सत्ता प्राप्तीनंतर त्याच्या सर्व क्रिया तो तर्कात बसवीत असतो. म्हणजे तो जो काही तांत्रिक आणि अतांत्रिक पद्धतीने सत्ता प्राप्त करतो आणि हे प्राप्त झाल्यानंतर त्या सर्व क्रिया तो तर्कामध्ये बसवतो आणि पॅरोटच्या मते सत्ता प्रतिष्ठा व सत्तास्थान टिकवण्यासाठी अभिजनाजवळ विशिष्ट गुणाची आवश्यकता असते. या गुणास पॅरोट प्रेरक म्हणतो. या प्रेरक गुणामुळे तो शासित वर्गात जातो, तो स्थिरावतो आणि त्यानंतर तो प्रत्येक प्रेरक ही अभिजनाच्या गुणाची व क्षमतेची अभिव्यक्ती आहे. अभिजनास प्रेरक स्थिर असते आणि पॅरोटच्या मते प्रेरकाची 3 वैशिष्ट्ये आहेत. म्हणजेच काय, जेव्हा एखादी अभिजन सत्तेवरती जातो आहे, आपल्या तांत्रिक अतांत्रिक शक्तीने सत्ता स्थापन करीत असतो आणि ते स्थापन केल्यानंतर त्याला ती सत्तेवरती टिकवून राहायसाठी त्याला जी प्रेरणा किंवा प्रेरक ही अभिजनाची गुणवत्ता किंवा क्षमता म्हणजे ज्यांच्यामध्ये जे काही गुण असते त्याला विल्फ्रेड पॅरोट यांनी आपल्या भाषामध्ये प्रेरक असं सांगितलेलं आहे. आणि त्या सत्तेवरती गेल्यानंतर ती सत्ता टिकवण्यासाठी जी क्षमता आणि प्रेरणा पाहिजे आहे त्याला त्यांनी प्रेरक हा शब्द दिलेला आहे. आणि या प्रेरकाचे त्यांनी 3 उदाहरणं सांगितलेले आहेत. ते आहे पहिलं, प्रेरक हा स्थिर असला पाहिजे. दुसरं आहे प्रेरक मूळ प्रवृत्ती नाही तर मूळ प्रवृत्तीची अभिव्यक्ती असते. प्रेरक हा मूळ प्रवृत्ती नाही तर मूळ प्रवृत्तीची अभिव्यक्ती असते. आणि तिसरं आहे प्रेरकाचे तार्किक तत्व नसते. प्रेरकाचे जे काही तांत्रिक तत्व हे नसतात. पॅरोटाचे अनेक प्रकारचे प्रेरकाची चर्चा करतो. त्यांची महत्त्वाची 2 प्रेरक पुढील प्रमाणे पुन्हा हे सांगितलेले आहेत. एक आहे एकत्रित करणारे प्रेरक व दुसरे आहे समूहाच्या स्थायित्वाचे प्रेरक. तर लोकशाही व्यवस्थेत अभिजन वर्गात अभिसरण मोठ्या प्रमाणात विशिष्ट कालावधीनंतर पाहावयास मिळते. कारण तिथे सत्ता प्राप्तीसाठी खुली स्पर्धा असते आणि या व्यवस्थेचे जनसंपर्क लोकांच्या भावनांचा संघटित करणारा कौशल्यावर व्यक्ती अभिजन वर्गात प्रवेश करू शकतो. साधारणतः निवडणुकीद्वारे किंवा क्रांतीद्वारे अभिजन वर्गात लक्षणीय बदल होत असते. पॅरोटच्या मते आपल्या अभिजन सिद्धांत गुण व कौशल्य यांना सर्वात जास्त महत्त्व दिले आणि अभिजन वर्गात होणारा बदल शासक अभिजनातील अवनतीमुळे होतो. तर अशासक अभिजन आपल्या गुणामुळे शासक बनतो. म्हणजेच काय, त्यांनी विल्फ्रेड पॅरोट यांनी अभिजनाला जे काही सिद्धांतामध्ये महत्त्व दिलं आहे तर अभिजनाला जे काही महत्त्व आहे ते आहे गुण आणि कौशल्या
या सर्वात जास्त त्यांनी महत्त्व दिलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये गुण आणि कौशल्य असेल तर तो अभिजन बनू शकतो आणि अभिजन बनण्यासाठी हे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे असं विल्फ्रेड पॅरोट यांना वाटते आहे. आणि अभिजन वर्गात होणारा बदल देखील शासक अभिजनातील अवनतीमुळे होतो असं त्यांचं मत आहे. त्यानंतर अशासक अभिजन आपल्या गुणामुळे शासक बनित असतो. म्हणजे जो काही सर्वसामान्य वर्गातील जो व्यक्ती आहे ज्याला आपण अशासक म्हणतो किंवा म्हणजे तो शासनावरती किंवा पदावरती नसतो, जेव्हा तो अभिजनही नसतो, म्हणजे सर्वसामान्य घरातला किंवा सर्वसामान्य समाजामधील एखादा व्यक्ती आहे, हा आपल्या गुणामुळे शासक बनित असतो. कारण जेव्हा गुण आणि कौशल्य हे अभिजन वर्गामध्ये महत्त्वाचे घटक असतात, तर सर्वसामान्यांमध्ये जर हे घटक असेल तर तो स्वतः अभिजन बनू शकतो आणि बनत असतो असं त्यांचं मत आहे. तर आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या अभिजन सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे अभिजन निर्माण होत असतात. अभिजन बनायला म्हणजे अभिजन हा फक्त जातीनुसार किंवा धर्मानुसार बनत नसते, तर अभिजनाला एक बनण्यासाठी त्याच्यामध्ये विशिष्ट गुण असते, जे त्यांनी प्रेरक म्हटलेलं आहे. जे काही प्रेरणा आणि क्षमता, कौशल्य याला त्यांनी प्रेरक हा शब्द दिलेला आहे. तर ही जी प्रेरक वृत्ती किंवा हे कौशल्य आणि गुण सर्वसामान्य माणसाच्या जरी अंगी असेल तर तो माणूस सत्तेच्या जोरावर म्हणजे आपली जी लोकशाही पद्धती आहे, निवडणुकाच्या आधारावरती निवडून येऊन तो समाजावरती अभिजन म्हणून निवडून येऊ शकतो किंवा शासक बनू शकतो आहे असं त्यांचं मत आहे. तर प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा क्रांतीद्वारे अभिजन वर्ग लक्षणीय बदल होत असते. म्हणजे निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर अभिजन वर्गामध्ये जर बदल व्हायचा असेल तर हा आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा होताना दिसतो असं त्यांचं मत आहे. म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून कसं आहे, तर एखाद्या व्यक्तीला सत्तेचा खूप माज आलेला आहे, जर एखादा व्यक्ती सत्तेवर येऊन लोकांचे आश्वासन पूर्ण करत नसेल किंवा लोकांना दिलेले शब्द तो पाळत नसेल किंवा लोकांसाठी कार्य करत नसेल, आपल्या अनैतिक व्यवहार करत असेल किंवा आपल्या पदाचा गैरवापर करत असेल, तर अशा वेळेस लोकांकडे अधिकार असतो की त्याला पदावरतून निस्तानुभूत करण्याचा त्याच्याकडे अधिकार असतो. आणि तो पुढल्या वेळेस जर तू काही निवडणुकीमध्ये उभा असेल तर त्यावेळेस त्याला निवडून दिल्या जात नाही. सर्वसामान्य लोक त्याला निवडून देत नाही, कारण त्याच्यामध्ये ते गुण नसतात किंवा त्याच्यामध्ये ते कौशल्य टिकवण्याची क्षमता नसते. त्याच्यामुळे त्याला त्या पदावरून बरखास्त केल्या जाते आणि त्याच्यानंतर नवीन उमेदवार किंवा सर्वसामान्य जनतेमधील एखादा जर नवीन उमेदवार ज्याच्यामध्ये हे सगळे कौशल्य दिसते आहे समाजाला, त्यावेळेस त्याला तो निवडून दिला जातो आणि त्याला शासक बनवल्या जातो. तर अशा प्रकारे सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा अभिजन बनवता येते आणि बनत असतात. फक्त विल्फ्रेड पॅरोट यांनी या अभिजनाच्या सिद्धांतामध्ये सांगितलं आहे की जर अभिजन बनायचं असेल, समाजातील दोन वर्ग प्रत्येक समाजात आपल्याला दोन वर्ग बघायला मिळतात. एक आहे शासक आणि एक आहे अशासक. तर आहे अशासक आणि या शासक वर्गामध्ये सतत अभिसरणाची ही प्रक्रिया चालू असते आणि या अभिसरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून अशासक वर्गसुद्धा हा शासक बनित असतो. अशा प्रकारे त्यांनी आणि हे बनत असताना सगळ्यात महत्त्वाचा अभिजनासाठी जो काही त्यांनी महत्त्वाचा घटक सांगितला आहे तो आहे एक गुण आणि वैशिष्ट्ये. तेवढेच महत्त्वाचे आहे या अभिजन बनण्यासाठी किंवा शासक बनण्यासाठी. आणि हे जर गुण वैशिष्ट्ये सामान्य माणसाच्या अंगी जरी असेल तर तो सत्तेवरती जाऊ शकतो आणि सत्तेवरती आपली सत्ता गाजवू शकतो. अशा प्रकारे त्यांनी आपल्या अभिजन सिद्धांतामध्ये सांगितलेलं. तर हे विल्फ्रेड पॅरोट यांचा अभिजन सिद्धांत हा स्पष्ट झालेला आहे. त्यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये गिटानो मॅस्कोचा अभिजन सिद्धांत, म्हणजे यानंतर गिटानो मॅस्को यांनी आपल्या भाषेत अभिजनांची रचना किंवा अभिजनाच्या सिद्धांतावरती काय मत मांडलेलं आहे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.